सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना। तर या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पाहू शकता, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। अनुदान वाढलेलं आहे आणि याच अनुदान वाढी संदर्भातला हा शासन निर्णय आहे। सप्टेंबरचा हप्ता राहिला। आता प्रश्न, किती रुपये मिळणार? 1,500 रुपये मिळणार की 2500 रुपये मिळणार? सगळ्यात मोठी अपडेट, अनुदान वाढ करण्याचा निर्णय, यावर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व माहिती वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आहे खुशखबर, शासनाच्या माध्यमातून अनुदान वाढलेलं आहे। आता पहा आणखी एक शासन निर्णय, तो म्हणजे 22 ऑगस्ट आणि या 22 ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय जारी करण्यात आला। या शासन निर्णयामध्ये सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। तर जो शासन निर्णय आहे तो अशा पद्धतीने आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण जे आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे या ठिकाणी करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग या इत्यादी योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उपलब्ध असलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी जो आहे तो शासन निर्णयाद्वारे वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून, या GRच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि ती स्पष्ट गोष्ट म्हणजे सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आता लाभार्थ्यांना मिळणार आहे। लवकरच हा हप्ता मिळणार आहे। आणखी ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही, परंतु जो सप्टेंबरचा हप्ता आहे, ज्या हप्त्यासाठी निधी वर्ग म्हणजे निधी मंजूर व्हावा लागतो, तर तो निधी मंजूर झालेला आहे आणि आता लवकरच हे पैसे खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल। आता आणखीन एक शासन निर्णय आपण पाहणार आहोत, ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। हे दोन वेगवेगळे शासन निर्णय आहेत, लक्षात घ्या। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी पुरवठा करण्यात येत होता। तसेच सन 2023-24चा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात या ठिकाणी अर्थसहाय्यात 1000 रुपयावरून 1,500 रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने सदरहू योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच अनुषंगाने दिनांक 28 जून 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, 2023-24 मध्ये जे अनुदान वाढवण्यात आलेलं होतं, 1000 रुपयावरून 1,500 रुपये जे अनुदान करण्यात आलेलं होतं, ते अनुदान सर्व लाभार्थ्यांना मिळालेलं होतं। त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, आजारी व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, या सर्वांनाच हे अर्थसहाय्य लागू करण्यात आलेलं होतं। तुम्ही म्हणाल आता मग या शासन निर्णयाच्या आताच्या नवीन शासन निर्णयाचा काय संबंध? तर पहा, या वर्षी जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे ते फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच वाढवण्यात आलेलं अनुदान आहे।
या अगोदर सर्वांना अनुदान वाढवलेलं आहे. ज्यावेळेस अनुदान वाढ झाली त्यावेळेस प्रत्येकाला अनुदान वाढलेलं आहे. म्हणजे जे लाभार्थी आहेत त्या सर्वांना हे अनुदान वाढवण्यात आलेलं होतं. परंतु 2025मध्ये जी अनुदान वाढ झालेली आहे, 1000 रुपयाची जी अनुदान वाढ झालेली आहे ती फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच झालेली आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बरेच निराधार लाभार्थी जे आहेत त्यांना वाटत असेल की आपल्याला सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो 1,500 वरून डायरेक्ट 2500 रुपये येणार. परंतु त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. पहा, अनुदान जे वाढलेलं आहे ते अनुदान फक्त आणि फक्त दिव्यांगांनाच वाढलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे जे वाढीव अनुदान आहे 2500 रुपयाचं जे वाढीव अनुदान आहे हे दिव्यांग बांधवांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार का, हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न. कारण या 2500 रुपये अनुदान वाढीसंदर्भात आणखीन कुठलीच आर्थिक तरतूद किंवा GR जो आहे तो आलेला नाही. ना कुठली मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, ना बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. फक्त आणि फक्त घोषणा झालेली आहे वाढीव 2500 रुपये अनुदानाची. आता ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक बाबी असतात. त्यामध्ये सरकारला ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी लेखी स्वरूपात कागदोपत्री पूर्ण करावयाच्या असतात त्या आणखीन पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे हे 2500 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये तरी मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. 100% पहा, मिळतील असं सांगितलं जात नाही, पण मिळणारच नाहीत अशी शक्यता आहे. पुढच्या महिन्यापासून मिळतील अशी एक माहिती येत आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये हे 2500 रुपये मिळणार नाहीत. कारण त्यासाठी कुठलीच आर्थिक तरतूद, आर्थिक जी योजना असते, नियोजन असतं ते शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या महिन्यातही लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत, ज्या दिव्यांग बांधवांना 1000 रुपयाची वाढ झालेली आहे ती 1000 रुपयाची वाढ या महिन्यात मिळणार नाही. फक्त सप्टेंबरचा जो हप्ता आहे म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यात मिळणार नाही. सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो 1,500 रुपये इतकाच जमा होईल. जे वाढलेलं अनुदान आहे ते सर्वांसाठी वाढलेलं नाही. आणि राहिला प्रश्न 2500 रुपये कधी मिळतील, तर या संदर्भात जेव्हा आर्थिक तरतूद होईल, ऑफिशियल शासन निर्णय निघेल त्यावेळेस हे प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल. या आर्थिक तरतुदी संदर्भात 2500 रुपये अनुदान वाढी संदर्भात असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सर्व माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका.